राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं। दोंडाईचा नगरपालिका नगराध्यक्षपदी भाजपच्या नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड। दोंडाईचामध्ये विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं रावल यांची बिनविरोध निवड। नाशिकच्या नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं खातं उघडलं। शिवसेनेच्या खान जुबेदाबी यांचा नगरसेवक पदासाठी बिनविरोध त्यांची निवड। नगरसेवक पदासाठी खान जुबेदाबी यांचाच अर्ज दाखल। सुहास कांदेंच्या नेतृत्वात ही बिनविरोध निवड। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची एकत्र पत्रकार परिषद। कागल नगर परिषदेसाठी शाहू आघाडी आणि राष्ट्रवादीची युती। आमच्या आघाडीमुळे संजय मंडलिक यांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही, मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या भूमपरांडा नगरपालिकेसाठी शिवसेनेविरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र। दोन्ही नगरपालिकेसाठी सर्वपक्षीय आघाडीची तानाजी सावंत यांना टक्कर। आमदार तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे यांच्यात लढत। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र। जागा वाटपाचा 50-50 फॉर्म्युला। राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात। तिरंगी लढत पाहायला मिळणार। हदगाव नगरपालिकेसाठी खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला। हदगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र। हदगाव नगरपालिकेसाठी भाजप शिंदे शिवसेना युती। नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेत नाट्यमय घडामोडी। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांना धक्का। छाननी प्रक्रियेत राजेश कवडेंचा नामनिर्देशन अर्ज अवैध, तर शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे यांचा अर्ज वैध। आमदार कांदे समर्थकांचा फटाके फोडत नगर परिषद कार्यालयासमोर जल्लोष। वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार तयारी सुरू। परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकांमधील निवडणूक अर्जांची छाननी पूर्ण। गंगखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात युवराज दापकर यांच्या नेतृत्वात छाननी पूर्ण। जळगावच्या भुसावळ नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू। निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारांसह सूचकांची गर्दी। उमेदवारी अर्जातील त्रुटी आणि पात्रता छाननी दरम्यान तपासली जाणार। सावंतवाडी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मराठी बोलता येत नाही। श्रद्धाराजे भोसले यांना मराठी बोलता येत नसल्यानं कोकणात चर्चा। मोडकं तोडकं मराठी बोलतानाचा भोसले यांचा व्हिडिओ व्हायरल। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या भूमिकेनं खळबळ। खडसे भाजपला छुपा पाठिंबा देत असल्याचा काँग्रेसच्या जगदीश पाटील यांचा आरोप। रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करत असल्याचा आरोप। शरद पवारांनी उमेदवारी नाकारल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलो। रत्नागिरीसाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वहिदा मुर्तुझा यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या कार्यकर्त्यांची फेसबुक पोस्ट। आयरामांच्या गर्दीवर भाजप कार्यकर्त्यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत। गुळ असला की मुंग्या येतातच अशा आशयाची पोस्ट व्हायरल। परळी नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीला सुरुवात। नगराध्यक्षपदासाठी 38 उमेदवारांनी भरले अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 571 उमेदवारी अर्ज दाखल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजलगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मेहरीन बिलाल चाऊस यांच्या उमेदवारीवर आक्षेप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार निरोसिना खलील शेख यांची तक्रार। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मध्ये बदल। ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील 3 अशा एकूण 4 प्रभागांमध्ये आरक्षणात फेरबदल। वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी। वाशिम नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी। वरिष्ठ नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं वातावरण तापलं। येत्या 2 दिवसात राज्यात मिनी विधानसभेचा धुरळा उडणार। जिल्हा परिषद निवडणुकांच्या येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता। 2 दिवसात आचारसंहिता लागणार। 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेत तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचा गट आमने-सामने। दोन्ही गटातील लोकांकडून दगडफेक। शिवसेनेच्या उमेदवाराला 3 अपत्य असल्यानं त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही गटात वाद। नाशिकच्या सिन्नर नगरपालिकेत उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। उमेदवारी अर्ज छाननी दरम्यानचा प्रकार। छाननी काही अर्जांवर आक्षेप घेतल्यानं अधिकारी आणि उमेदवारांमध्ये वाद। इचलकरंजी शहराला 1 दिवसाआड पाणी द्या। पालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचे आदेश। इचलकरंजी शहराला 8 दिवसातून एकदा पाणी येत असल्यानं आयुक्तांनी अधिकाऱ्यांची घेतली बैठक। कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा।
इचलकरंजीच्या कबनूर गावठाणातील देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन करणार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा दोन्ही संघटनांचं अप्पर तहसीलदार कार्यालयाला निवेदन। सांगली महापालिकेची आज सकाळपासूनच 100 फूट रोडवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई दोन्ही बाजूकडील अनधिकृत बांधकामं हटवली। आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार कारवाई। अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीकडून 50% कर माफ करत वसुली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत निर्णय योजनेचा ग्रामस्थांना मोठा फायदा। वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई। पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची कारवाई। आपटी शिवारात नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये कामगारांना अचानक कामावरून कमी केल्यानं कामगार आक्रमक। साफाईस्ट कंपनी विरोधात कामगारांचं आंदोलन चिघळलं। कंपनीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। नाशिकच्या पिंपळस रामाचे ते येवला रस्त्यावर 3 तास पूर्णपणे वाहतूक ठप्प। टोमॅटोनं भरलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्यानं प्रवासी वाहनांसह सर्वच प्रवाशांचे मोठे हाल। जेसीबीच्या सहाय्यानं स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी ट्रकला रस्ता मोकळा करून दिला। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये 4 चाकीतून 15 लाख रुपयांची रोकड हस्तगत। निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाई। अधिक तपास सुरू। सांगली शहरासह जिल्ह्यात नशेखोरीचं प्रमाण वाढलं। खुनी हल्ले, घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ। ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री। कारवाई करण्याची मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची मागणी। नांदेडच्या बिलोलीतील चिंचाळा गावकऱ्यांचं उपोषण सुरू। 15व्या वित्त आयोगासह इतर कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। ग्रामपंचायत कार्यालयानं केलेल्या कामांची चौकशी करून कारवाईची मागणी। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। लासलगाव इथे सुवर्णकार समाजाचा मूक मोर्चा। आरोपीवर तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा। फाशीची शिक्षा द्या अशी मागणी। मालेगावातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा। धुळ्यातील अहिर सुवर्णकार समाजाचा मोर्चा। धुळ्यातील महानगरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची। इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। अवघ्या 12 तासात 11.25 लाखांच्या घरफोडीचा उलगडा। आकाश देशिंगे आणि अविनाश वाघमारे नावाचे 2 आरोपी गजाआड। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक। उत्तराखंडसह मलेशिया, इंडोनेशियामध्ये येवल्यातून मक्याची निर्यात। मक्याला सरासरी 1500 ते 1700 रुपयांचा दर। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या तपासात चोरीला गेलेले 101 मोबाईल सापडले। विविध कंपन्यांचे 101 मोबाईल सिडको पोलिसांनी केले परत। मोबाईल मिळाल्यानं एक महिला झाली भावूक। फलटण तालुक्यातील लोणंद वखार केंद्रात गहू आणि तांदळाचा तब्बल 87 लाखांचा अपहार। माजी केंद्र प्रमुखावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लोणंद पोलिसात समीर नाडगौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आरोपीकडून 9 गुन्हे उघडकीस।